निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। तुम्ही या आंदोलनाची काही तयारी केली आहे तर फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातून, तर काय फॉरेस्ट विभागाला काय सूचना आहे तुमच्या, काय आंदोलन करण्यामागचं कारण काय? मी जयराम धोंडीबा ढेरंगे, मुक्काम पोस्ट साकोर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। फॉरेस्ट संदर्भात विषय असा घेतलेला आहे मी का गेली अनेक वर्षे मेंढपाळ लोक ह्या साकूर परिसरातील व ह्या पठार भागातील मेंढपाळ लोक हे उन्हाळ्यामध्ये आपल्याला उदरनिर्वाहासाठी जुन्नर, आंबेगाव, नारंगाव, त्याचप्रमाणे शिन्नर, नाशिक, निफाड या विभागामध्ये जात असतात। परंतु पावसाळ्यामध्ये साधारण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 2-3 महिन्यासाठी ते आपल्या गावाकडं येत असतात आणि अतिशय थोडे दिवस ते इकडं राहतात। त्यांचा अत्यल्प शेती असते। सर्व समाजातील लोक यामध्ये हा व्यवसाय करत असतात। ते अतिशय शांत, संयमी असतात। कोणाच्या बांधावर गेलं तरी कोणी शिव्या दिल्या तरी ते सहन करतात, कधी कोणाला उगरी मागरी बोलत नाही। आणि म्हणून आता काय झाले, शेती बरीचशी डेव्हलप झालेली आहे। क्षेत्र डेव्हलप झाल्यामुळं बकरं चारण्यासाठी जागा राहिलेली नाही आणि म्हणून त्यांची फार कुंडी होत आहे। फॉरेस्टवाले रस्त्याने येताना सुद्धा त्यांना त्रास करतात, त्यांचा दंडात्मक पावत्या त्यांना फाडाव्या लागतात। हा भयंकर त्रास होतो आणि इथं गावगाव आल्यानंतर जे वॉचमॅन असतात, जे वनरक्षक असतात, वनपाल असतात, रेंजर असतात, या सर्वांचा त्रास त्यांना प्रचंड होतो आणि खूप मनस्ताप होतो। अशीच एक घटना आत्ताच पिंपळगाव इथे खंडरेवाडीमध्ये एक बकरावाले आले आणि ते बसल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वन खात्याचे एक वनरक्षक आणि 4 वॉचमॅन हे साधारण 9 तास कंटिन्यू त्या एका बकरावाल्यांपाशी बसले। आता शासनाचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे हा, आणि एका ठिकाणी एका बकरावाल्यांवर ती कारवाई करणं, दुसऱ्या दिवशी परत 4 लोक तिथं येऊन थांबणं, हे अतिशय दुर्दैवी आहे। त्यानंतर याच्या अगोदर त्या एका वनरक्षक महिलेने असेच एका जांभळीच्या बकरांवरती मी तुझ्यावर बलात्काराची केस करीन, विनयभंगासारख्या केसेस करतील, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्याला सुद्धा मी त्या बकरावाल्याला मदत करायला गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा ती महिला गेली। ती महिला ही नवीनच आहे, परंतु वनपाल जे आहेत योगेश डोंगरे यांनी तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे वेगळं षडयंत्र रचलेलं आमच्या लक्षात येत आहे। ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। एखादी महिलेला पोलीस स्टेशनमध्ये पाठवून तिच्यावर या कार्यकर्त्याच्यावर गुन्हा दाखल करणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। आणि जेव्हा बकरावाल्यांवर गुन्हे दाखल होतात किंवा अशी धमकी दिली जाते वन खात्याकडून, त्या संदर्भात बकरावाले अतिशय संघटित होऊन या लढ्याला आता मोठे बळ मिळाले आहे। त्या माध्यमातून मी एक असा विषय घेतलेला आहे की जी मोठी जंगले आहे 8 वर्षानंतरची, तर ती मोठी जंगले ह्या मेंढ्यांसाठी खुली करण्यात यावी। प्रत्येक वर्षी आमच्या लोकप्रतिनिधींकडे आमची ही घराणा असता आम्ही मांडत असतो, कुठंतरी ते रान त्यांना द्या, परंतु सकारात्मक असं काय शासनाचा कुठला GR नसल्या कारणाने त्या अडचणी येतात। या संदर्भात मी वन विभागाला साधारण 30/7/2026 रोजी सहाय्यक वनरक्षक संगमनेर यांच्या कार्यालयामध्ये मी या संदर्भात ज्या महिलेनी अशा पद्धतीचं जे केसेस संदर्भात वक्तव्य केलं त्या संदर्भात, बदली संदर्भात, त्याचप्रमाणे मोठी जंगले खुली करण्यात यावी अशा पद्धतीचं 7 तारखेला मी त्यांना निवेदन दिलं। दुसरं निवेदन वन परिक्षेत्र अधिकारी भाग 3 यांनाही दिलं। त्यानंतर साधारण ह्या अशा पद्धतीचे मी निवेदन त्यांना पाठवलेली आहेत आणि प्रत्यक्षात त्यांना मी फोनसुद्धा केला का त्या मॅडम इथं आलेल्या आहेत, तुम्ही त्यांना बोलून घ्या। प्रत्येक वर्षी बकरे हे येतच असतात, कुठला वाद न घालता 100% सहकार्य करतात। त्या मॅडमनीही महिलेनी, मागच्या वर्षी ती महिला होती, त्यांनी मला 100% आमच्या परिसराला चांगलं सहकार्य केलं। पण असं काय झालं का त्या इतक्या 16, 17 तास 2 दिवस कंटिन्यू त्या तळ मांडून बसल्या। मग अशा वनरक्षकमुळं किंवा अशा चुकीच्या धोरणामुळं हे प्रकरण चिघळलं गेलं आणि त्याला एक वेगळं वळण येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळं मी यांना सहाय्यक वनरक्षक व वन परिक्षेत्र अधिकारी 3 यांना लेखी निवेदन दिले आणि त्या संदर्भात ती जंगले खुली करण्यात यावी
प्रशासनाशी आपण वरिष्ठांशी चर्चा करावी अशा पद्धतीची मी त्यात मागणी केली. त्यानंतर मला 3/8/2026 रोजी वरिष्ठांनी मला सहाय्यक वनरक्षक दालनामध्ये चर्चेसाठी बोलवलं. त्या ठिकाणी आमची सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर त्यांनी असं ठरवलं का 12 तारखेपर्यंत जो बदली संदर्भात मॅडमचा जो अहवाल आहे हा वरिष्ठांकडे आम्ही सादर करू आणि तुम्हाला साधारण 17 तारखेपर्यंत योग्य ती वरिष्ठ काय जी कारवाई करायची ती करतील. परंतु 17 तारखेला होण्याच्या अगोदरच त्या वनपालांनी गावात वन वॉचमॅनांच्या सह्या घेण्याची मोहीम राबवली. अशा पद्धतीचा मॅसेज मी टेक्स्ट मॅसेज रेंजर साहेबांना पाठवला. त्याचप्रमाणे पवार साहेब जे सहाय्यक वनरक्षक आहेत त्यांना मी त्वरित फोन केला. त्याच्यानंतर ती मोहीम स्टॉप झाली आणि त्याच्यानंतर मी परत एक निवेदनसुद्धा या संदर्भात वरिष्ठांना दिलं. तर ते निवेदन दिलं साधारण 7/8/2026 रोजी मी दुसरं निवेदन दिलं का त्या संदर्भात वरिष्ठांनी तो विचार करावा आणि त्यासाठी पवार साहेबांनी जे वन परिक्षेत्र भाग 3चे जे रेंजर जिरे साहेब आहेत यांना चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. आमच्या समोरच त्या कॅबिनमध्येच 3 तारखेला जे मला हे पत्र दिलं आहे त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे ज्या 3 लोकांच्या ज्या चौकशा करा 3-4 जबाब घ्यायचे होते ते जबाब घेण्यासाठी त्यांची नेमणूक त्याच्यात केली. परंतु एक दिवस असं झालं का ते ज्याच्याविषयी तक्रार आहे जे वनरक्षक यांच्याविषयी जी तक्रार आहे त्यांनाच गाडीत घेऊन त्यांच्या मोबाईलवरून यांनी फोन केला का तुम्ही त्या ज्याचा जबाब घ्यायचा त्याला का तुम्ही अशाच्या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरापाशी या आणि आपला तुमचा जबाब घ्यायचा आहे. ती व्यक्ती बाहेर होती. तेव्हा मला एक म्हणायचं आहे की ज्याला चौकशीसाठी नेमलं तो अधिकारी जर त्या तक्रार ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्या महिलेच्याच मोबाईलवरून फोन करत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय मागताना ते न्याय देऊ शकतील का हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्याची गरज आहे. यांचा प्रस्ताववरती पाठवणं वरिष्ठांकडे अतिशय तातडीचे महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण खात्री मिळाली की अशा पद्धतीने चौकशी बिलकुल केली जाऊ शकत नाही. त्यानंतर 17 तारखेला आमचं व्हॉट्सअपवर टेक्स्ट मॅसेजद्वारे आणि बोलणं झालं. पवार साहेब हे अतिशय सहाय्यक वनरक्षक अतिशय चांगले अधिकारी आहेत. खूप चांगली चर्चा त्याबाबत झाली आणि 100% मला खात्री आहे की शासनाचा GR सध्या तर नाही परंतु ते मेंढपाळ लोकांना चांगलं सहकार्य करतील अशी मी त्यांच्याकडून आशा बाळगलेली आहे. तेव्हा त्यांनी या संदर्भात जे काय चर्चा झाली ते 12 तारखेपर्यंत ते रिपोर्ट सादर करायला पाहिजे होता परंतु ते वरती सादर झाला नाही आणि त्यांची चूक नाही. त्यांना जे रेंजर साहेब भाग 3चे जे रेंजर साहेबांनी रिपोर्ट केला त्या संदर्भात त्या मॅडमची बदली होईल का नाही ही शंका आता फार मोठी आहे. त्याच्यामुळं ह्या मागण्या आणि ही मुख्य मागणी माझी ही आहे का जंगलं खुली करण्यात यावी. तेव्हा मी 24 तारखेला नगरला उपवनसंरक्षक साहेब अहिल्यानगर यांनासुद्धा 8/8/2026 रोजी पत्र पाठवलेलं आहे आणि त्यानुसार त्यांची पोच घेऊन त्यांनासुद्धा 24 तारखेच्या आंदोलनाची कल्पना दिलेली आहे. माझं 24 तारखेचं जे आंदोलन म्हणजे 6 तारखेला जे आंदोलन होणार होतं ते 5,000 मेंढ्या घेऊन संगमेर येथे वनसंरक्षक सहाय्यक वनसंरक्षक संगमेर या ठिकाणी होणार होतं. परंतु मला हे लेखी आश्वासन मिळाल्यामुळे मी ते तात्पुरतं स्थगित केलं. पण त्यानंतर मी 24 तारखेपर्यंत मला जर न्याय मिळाला नाही किंवा ही जंगलं जर आपण खुली करू दिली नाही तर 24 तारखेला परत आंदोलन करण्याचा मी इशारा दिलेला आहे. तेव्हा माझी एक सर्व मेंढपाळ बंधूंना विनंती आहे की परिक्षेत्र भाग 3 मधील जी गावं येत असतील म्हणजे ती गावं पिंपळवद्यापा असेल, पिंपळवद्यापा, रणखाम, बिरेवाडी, साकूर, शिंदोडी, मांडवा ही जी गावं आहेत तर या गावांमध्ये याच्यामध्ये ही गावं येतात. डोवासने येतं मला वाटतं, जांबूत आहे, हिवरगाव आहे, गिरेवाडी आहे. ही जी काही परिक्षेत्र भाग 3 मध्ये जी गावं येतात त्या सर्व मेंढपाळ बंधूंनी आपल्या मेंढ्या सकाळी ठीक 24 तारखेला 10 ते 11 या वेळेत मोठ्या जंगलांमध्ये सोडण्यात याव्यात.
हे आव्हान मी या निमित्ताने करतो आहे. शांततेच्या मार्गाने एक हे आंदोलनाचा भाग म्हणून हा लढा आपल्याला द्यायचा आहे. त्या ठिकाणी वन विभागाचे कोणी अधिकारी तुम्हाला अडवण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी मला त्वरित कॉल करावा. त्या ठिकाणी मी आपल्याला 100% मदत करण्यासाठी मी जागेवर येणार आहे. माझा मोबाईल नंबर आहे 8600301655. तेव्हा हा लढा अति शांततेच्या मार्गाने करायचा आहे. परंतु ही जी मोठी जंगले आहेत, ही मोठी जंगलांमध्येच फक्त बकरं चारायची आहेत. जी जंगले 1 वर्ष झाडापासून तर 1 वर्षापासून तर 8 वर्षापर्यंत जी झाडं असतील त्यांच्यामध्ये बिलकुल जनावरं चारायची नाही. आणि यामध्ये कोणी जनावरं चारल्यास संबंधित फॉरेस्ट विभागाने त्यांच्यावर त्या मेंढपाळांवर सुद्धा कठोरात कठोर कारवाई करावी, ही पण आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी आपणाला विनंती करत आहे. तेव्हा हा लढा अति शांततेच्या मार्गाने संयमाने करणार आहोत. आणि जर वरिष्ठांनी कोणी याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, मेंढपाळांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू. आणि यानंतर हा लाखोंच्या मेंढ्यांचा जो मोर्चा आहे, हा मोर्चा आम्हाला नाविलास्तव आपल्या वनसंरक्षक कार्यालय संगमनेर या कार्यालयावर आपल्याला न्यावं लागेल, याची संमतीने दखल घेण्यात यावी. या संदर्भात मी जे आमदार साहेब आहेत सत्यजितदादा तांबे, त्याचप्रमाणे अमोलभाऊ खताळ हे लोकप्रतिनिधी आहेत, तालुक्याचे 2 आमदार आहेत, तर यांनाही मी या निमित्ताने आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करेल की शासन दरबारी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन कंटिन्यू आपला GR शासनाचा, जुनी जी जंगले 8 वर्षापुढची जी जंगले आहेत त्यांना तो शासनाला तो GR काढण्यास भाग पाडावं व आपल्या संगमनेरच्या हातामध्ये पहिला GR द्यावा. आणि याचं श्रेय ह्या विद्यमान आमदारांनी घ्यावं अशी मी विनंती करतो. मी जरी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, उद्या परत टिप्पणी होईल का मी हा काँग्रेसचा आहे, परंतु मी जरी काँग्रेसचा असेल आणि हे आंदोलन करताना एखाद्या अमोल खत्राच्या कार्यकर्त्याचे किंवा भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याचे बकरं जरी कोणी अधिकाऱ्यांनी पकडले, त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव न करता मी त्वरित त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि 100% सहकार्य ह्या मेंढपाळ लोकांना मी करणार आहे, याची ग्वाही मी देतो. त्याच्यामुळं कुणी या पद्धतीचं, अशा पद्धतीचं राजकारण करू नये, एवढीच मी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो.